श्री अजित कुंभार भापरसे सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला MIDCचा आढावा। सहमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी नाशिक स्थित नाशिक औद्योगिक संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन औद्योगिक विकासाबाबत समस्या व प्रतिक्रिया जाणून घेतल्या। त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महामंडळाने नजीकच्या काळात अधिकारांचे विकेंद्रीकरण करून उद्योजकांना मोठा दिलासा दिला असल्याचं सांगितलं। अधिकारांचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे जवळपास 80% कामे प्रादेशिक अधिकारी, कार्यकारी अभियंता व त्याचे अधीनस्थ उपअभियंता यांच्या स्तरावर आल्यामुळे प्रसंगी मुख्यालय मुंबईपर्यंत जाण्या-येण्याचा त्रास वाचलाय। महामंडळ व उद्योजकांमध्ये समन्वय वाढला असून त्यामुळे वेळ व पैशांची बचत होत असल्याने महामंडळाचे आभार मानले। औद्योगिक संघटनांनी सादर केलेल्या निवेदनामध्ये काही औद्योगिक वसाहतींमध्ये दर्जेदार रस्ते, मुबलक पाणी, स्वस्त दरात वीज आकारण्यात येणारे दुहेरी कर याकडे महामंडळाचे लक्ष वेधले। सर्व भूसंपादन प्रक्रियेबाबत आढावा घेण्यात आला व लवकरात लवकर महामंडळाकडून संपादित जमिनीचा ताबा घेण्यात यावा असे सुचविण्यात आले। प्रादेशिक कार्यालयास भेट देऊन सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून शासकीय कामकाज, प्रलंबित प्रकरणे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मिलाप प्रणालीचा आढावा घेऊन सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यालयीन कामकाज गतिमान करण्यास निर्देश दिले। नुकत्याच प्रसिद्धी माध्यमात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाची तपासणी पुढील काही दिवस चालू राहणार असून तपासणीत दोषी आढळल्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उचित कारवाई होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। एक खिडकी प्रणालीमुळे 36 ऑनलाईन सेवा देण्यात येते, त्यापैकी 17 सेवा स्वयंप्रमाणीकरणाद्वारे उद्योजकांना उपलब्ध झाल्या असून लवकरच 3 अधिक सेवांचा त्यात समावेश करण्यात येणार असल्याचं सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।